नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलच्या माध्यमातून आज आपण अशा एका बैलाबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्याने त्याच्या उभ्या आयुष्यात खिलार क्षेत्रातील कष्टाची आणि मेहनतीची कामे करणारा जो गोवंश म्हणून ओळखला जातो, ती ज्या बैलाकडे पाहून ओळखले जावे असा हा एक बैल. खिलार गोवंशाची खरी ओळख म्हणजे शेती कामाला वापरले जाणारे उंच धिप्पाड मोठ्या मापाचे खिलार बैल. आज आपण ज्या बैलाबद्दल माहिती पाहणार आहोत तो आहे बावधनचा हिरा, धुर्वीचा हिरा बैल. या बैलाचे नाव वाऱ्याच्या वेगाने प्रसिद्ध होते व जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले. ते फक्त मालकाच्या कष्टाने आणि त्या बैलाच्या कर्तृत्वाने. आणि तेच एक वादळ आज शांत झाले. वर्षाचा सकाळ मंडळी विश्वशांची मांड्याळी अनवर्त भूमंडळी भेटते या बुता. चला कल्पतरूंचे आरो चेतना चिंतामणीचे गाव बोलते जन पियुषाचे जय जय रघुवीर. महाराष्ट्र काय कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. आज सगळ्या खेळांच्या क्षेत्रांना मागं टाकत खिलार क्षेत्राने एक वेगळीच उंची गाठली आहे. याला कारण पण तेवढंच मोठं आणि तगडं आहे. कारण जुनं ते सोनं असं आपण जे म्हणतो त्याप्रमाणे जुन्या काळातील खूप खिलार बैलांनी त्यांचा ठसा महाराष्ट्रामध्ये उमटवलेला आहे. खिलार क्षेत्र हे वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती आणि वार्षिक यात्रा आणि होणारे सण यामुळे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. बावधन म्हटले की सर्वात पहिल्यांदा लक्षात येते ते म्हणजे बगाड. आणि बावधनचे बगाड तर जगप्रसिद्ध आहे. भारतातून आणि विविध देशातून हे बगाड पाहायला येणारे भाविकांची संख्या देखील भरपूर. आणि बगाडाच्या निमित्ताने अतिशय चांगल्या पद्धतीची बैल येथे सांभाळली जातात. बगाड म्हटले की असंख्य खिलार बैल पाहायला मिळतात. ही बावधन गावाची खास ओळख. पण या असंख्य बैलामधून देखील आपली एक वेगळी ओळख कोणी निर्माण केली असेल तर ती म्हणजे हिरा या बैलाने. या हिरा बैलाला बऱ्याच नावाने ओळखले जायचे. सोमजाई काळूबाई देवस्थान बावधन यांचा हिरा अशी या बैलाची पहिली ओळख. पोपटगिरी गोसावी महाराज यांचा हिरा ही मालकाच्या नावाची दमदार ओळख. मालकाला पोपट नानागिरी म्हणून देखील ओळखले जाते. यांच्या दावणीला गायी देखील भरपूर आहेत. त्यामुळे त्यांच्या दावणीच्या गायींची पैदास घेऊन चांगले मोठे मापाचे बैल तयार करणारे नाना यांची महाराष्ट्र कर्नाटकात एक वेगळी ओळख आहे. वेगवेगळ्या भागातून चांगले खोंड बैल मोठ्या मापाचे बडाऊ बैल शोधून आणणे ही नानांची अजून एक ओळख. समस्त बावधनकरांचा हिरा म्हटले की सर्वांची छाती गर्वाने फुलून जायची. आणि त्याचबरोबर धुर्वीचा बैल म्हटले की सर्वांच्या मुखातून एकच नाव येते, ते म्हणजे धुर्वीचा हिरा बैल. त्याला अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटक ओळखायचा. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आपले सगळ्यांचे लाडके नितीनगिरी गोसावी आणि त्यांच्यासोबत बाकीची सर्व मंडळी जी बैलांच्या सर्व दिवसभराच्या कामात एकमेकांना हातभार लावणारी. दावणीची बैल बाहेर समोरच्या वावरात आणायची आणि ती पळवायची आणि त्या दमदार बैलांबरोबर आपल्या आवाजाच्या धाकेने त्यांना जागेवर उभे करणे असेल, पळवणे असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही धिप्पाड बैल आपल्या मालकाच्या आज्ञेत कशी ठेवायची हे मोठं शिकण्यासारखी अशी एक ही दावण.
जेव्हा जेव्हा जाऊ तेव्हा नितीनगिरी गोसावी आणि त्यांची बाकीची सगळी मंडळी तिथे भेटायची आणि सगळ्या बैलांची ओळख करून देण्या अगोदर येणारा प्रत्येकजण सर्वात आधी हिरा बैलाबद्दल माहिती जाणून घ्यायचा आणि सगळ्यांना हिरा बैल जागेवरून सोडून बाहेर समोरच्या वावरात पळवताना आणि चालवताना हिऱ्याचा रुबाब जो दिसायचा त्यात बावधनला जाऊन आल्याचं समाधान वाटायचं। बगाडाच्या दिवशी नदीच्या जवळ बावधनचे बगाड गावाकडील मंदिराकडे निघण्याच्या अगोदर सगळ्यांची बैल पाहायला मिळायची आणि यातच एक आपले वेगळेपण दाखवणारे हिरा हा नदीला जाताना डाव्या हाताला एका झाडाला बांधलेला नेहमी सर्वांना मिळायचा। एखाद्या हिरोला पाहायला जशी गर्दी जमते तशी हिऱ्याच्या भोवती गर्दी असायची। रोज दावणीला शांत असलेला बैल बगाडाच्या दिवशी जयघोष ऐकू येताच अवकाशात झेप घेत उंच उडी मारणे हे पाहताना अंगावर शहारे यायचे आणि धुर्वीच्या बगाडाचे काम झाल्यावरती त्याला परत बाजूला नेताना कमीत कमी 20 जण तरी या एका बैलाला धरायला लागायचे। हिऱ्यासारखी आफाट ताकदीची बैल बगाडाच्या दिवशी हाताळणे म्हणजे ते वाघाचं काळीजच म्हणायचं। ही बैल आम्ही बगाडासाठी दुर्वीसाठी ह्यांचा मान असतो, बाकी आम्ही कुठं त्यांना बगाडात वापरत बी नाही, चालत नाही। ती इतकी बैल आगाव आहे ती फक्त दुर्वी सोडून कुठंच चालू शकत नाहीत। जे गाडा रुतलेला असतो तिथं ह्या बैलांना नंबर येतो। ह्या दोन्ही बैलांना कर्नाटकमध्ये महाराष्ट्रात पुणेवाले सगळे मागतात पण आपण देत नाही घरच्या गायांची बैल असल्यामुळे आणि बैले बगाडात फुल मोठं काम करतात। ही बैल म्हणजे दुर्वीच्याच कामाची आहेत। बैल म्हणजे दुर्वीला बैल कशी लागतात फुल ताकदीची लागतात, फुल करंटचे लागतात, त्याच्यामुळे ह्या दोन्ही बैलांना फुल करंट आहे, त्याच्यामुळे ही बैलच आपण दुर्वीला वापरतो। घरचे 7-8 बैल आहेत ना आपले, त्याच्यातून हे घरची 2 मोठी बैल आपण दुर्वीला ह्यांनाच मान देतो। हा बैल आहे ना हा आत्ता बगाडाच्या वेळेस आम्ही जर का गाड्यापाशी नेला ना तर 20-30 माणसं असली तरी हा ऐकत नाही, ह्याला कुठेतरी झाडाला बांधूनच ठेवावं लागतो। हे बगाडापाशी नेताना 10 माणसं एका बैलाला लागतात। हिरा बैल सर्वात जास्त प्रसिद्ध होता हे जाणून घेऊया। त्याच्याजवळ होता जातिवंतपणा, तोंड, शिंग, छाती, फाउंडेशन, चौक, शरीर, शेपूट या सगळ्या गोष्टीत सरस बैल होता, देखणा असा बैल होता। या बैलाचा जन्म हा पोपटगिरी गोसावी महाराज यांच्या दावणीलाच 2005 साली त्यांच्याच दावणीच्या गायीच्या पोटी झाला। बैलाचा जन्म पण इथेच आणि शेवट पण इथेच, जवळपास अंदाजे 18 वर्ष या बैलाचे वय होते। हा बैल सर्वांना आवडण्यामागे अजून एक खास कारण होते, ते म्हणजे त्याची शिंग, तलवारीसारखी लांब लचक अशी शिंग हिऱ्याची होती आणि जुन्या काळात बैलांच्या शिंगांना ही जुनी लोक काहीच करायची नाही, त्यामुळे शिंग जशी वाढतील तशी वाढायची। यातीलच एक बैल म्हणजे हिरा, कारण हल्लीच्या काळात अशी शिंग असलेला बैल पाहायला मिळणं कठीण। सध्याच्या काळात बैलांची शिंग ही आपल्याला सरळ बाक असलेली धनुष्यबाणाच्या आकारासारखी दिसतात, पण हिरा बैलाची शिंग ही फत्री होती असे म्हणू किंवा बाहेरच्या बाजूला झुकलेली होती, नॅचरल निसर्गता जशी वाढतात तशी होती। बैल हा उंचीने कमी होता पण तरी तो उभ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाला लाजवेल अशी शेतीकाम बगाडाचे काम करून दाखवायचा, त्यामुळे त्याला मागणी पण भरपूर होती। पावसाळ्याच्या काळात पोपट नानांची सगळी बैल सोमजाई काळूबाई देवस्थान बावधनमध्ये डोंगरावर चरायला आणि तिथली बाकीची शेतीकाम करायला पावसाळ्याचा बराचसा काळ वरती असायची। आता हिरा जाण्याच्या अगोदर पण वरती डोंगरावरती होता आणि आत्ता काही दिवसांपूर्वीच कामे संपल्यावर पाऊस कमी झाल्यावर त्याला खाली बाकीच्या बैलांसोबत गोठ्यावर आणलेले होते। हा बैल सोमजाई देवस्थान बावधन पोपटगिरी नाना महाराज यांचा हा घरचा गायीचा बैल आहे। बिलवर गाय होती, 2005 साली याचा जन्म झाला। हा 13 वर्ष झालं दुर्वी ओढतोय, ह्याचं वय आत्ता 16 ते 16.5 वर्ष आहे। हा बावधनच्या बगाडासाठी एक नामांकित दुर्वीसाठी माणसं म्हणजे गंडल्याला बैल आहे। तर त्यात आता दुर्वीला जो बैल आपण मागं टाकतो हा दुर्वीचा बैल 1 नंबर काम करतो। दुर्वीच्या बैलांनी एकदा गाडा जो उपासला तर पुढच्या मागच्या बैलांना सरसकट एकसारखा गाडा वडल्या जातो। आपण ह्याला शेतीला पण वापरतो, आपली जमीन आहे त्याला नांगरट शेती, डोंगरावरती आमची देवस्थान आहे त्याला नांगरटीसाठी हा बैल वापरतो। हा त्याचा व्यायाम असतो वर्षभरासाठी। हे खाली आलो की आपण हितेवी शेतीसाठी त्याचा वापर करतो, त्याच्यामुळे दुर्वी वडताना काय त्याला अशी अडचण येत नाही। ट्रॅक्टर आपण शेतीसाठी फार कमी वापरतो, म्हणजे
हा आपल्या घरच्या गायींचा बैल आहे ना. घरच्या गायी आपल्या सोनजाई देवस्थान डोंगरावरती आमचं डोंगर आहे, तिथे 4 ते 5 किलोमीटर रोज जाणं येणं असतं त्या गायींना. त्याच्यामुळं घरच्या गायी आमच्या त्यांच्या जी पोटी खोंड होत्यात ते एकदम फुल करंटचे असतात, दष्टपुष्ट असतात. खाणं त्यांना डोंगरातलं असतं, गवत वगैरे असतं. वासरं बी डोंगरात राहिल्यामुळं पायाला यायला चांगली निघतात. बैलाला मागणी देखील भरपूर यायची, पण बगाडाच्या कामामुळे असा बैल पुन्हा मिळणार नाही यामुळे नानांनी कधीच त्याला देण्याचा विचार केला नाही. मोठ्या किमतीची मागणी हिऱ्याला असायची. हा जी बैल आहे का नाही, हा आपला दुर्वीचा मानाचा बैल आहे. महाराष्ट्र कर्नाटक किती बी राज्यातून असलं ना, 10 लाखाची किंमत आली तर आपण देत नाही. आपला हा यांनी सगळं 1 नंबरची गावात दुर्वी ओढतो. दुर्वीचा मानाचा बैल अख्ख्या गावात एवढाच आहे. इथून पुढे भविष्यात बावधन बगाडाला आपण जाऊ, पण दुर्वीचा हिऱ्या बैलाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अशा या अस्सल जातीवंत खिल्लारला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. चॅनलने गेले कित्येक वर्ष केलेले चित्रीकरण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आणि हिरा बैल काय होता, कसा होता ही माहिती सगळ्यांसमोर आपण नक्की पोहोचवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. महाराष्ट्राची शान.